स्मरल्या मला न तेव्हा माझ्याच गीतपंक्ती, मग ओळ शेवटाची सुचवून रात गेली. या ओळी अर्थात सुरेश भटांनी लिहिलेल्या आहेत, मात्र या शब्दांना आपल्या आवाजातून जिवंत केलं ते स्वरस्वामिनी सुरसम्राज्ञी आशाताई भोसले यांनी. या गाण्याच्या ओळी खरं तर आज वेगळ्याच अर्थाने काळजाला भिडतायत, कारण भारतीय संगीताच्या आकाशात एक तारा आज कायमचा लुप्त झालाय. ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं वयाच्या 92व्या वर्षी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात निधन झालंय. शनिवारी 11 एप्रिलला त्यांना हृदयविकाराच्या झटक्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. फुफ्फुसाचे आजार आणि वयाच्या थकव्याशी झुंज देत असताना त्यांनी आज अखेरचा श्वास घेतला. दरम्यान देवेंद्र फडणवीसांनी दिलेल्या माहितीनुसार सोमवारी दुपारी 4 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमातात अंत्यसंस्कार होणार आहेत. आशाताईंच्या रूपाने भारतीय संगीत विश्वातील अजरामर आवाज आज हरपलाय. त्यांच्या निधनामुळे संगीताच्या एका सुवर्ण युगाला विराम मिळालाय. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं जीवन परिचय जाणून घेणार आहोत. भारतीय संगीत क्षेत्रातील एक झळाळतं नाव म्हणजे आशा भोसले. फक्त मंगेशकर भगिनी एवढीच त्यांची ओळख मर्यादित नाहीये, तर त्यांनी स्वतःच्या बळावर आणि अफाट मेहनतीने त्यांनी संगीताच्या दुनियेत स्वतःचं एक वेगळं साम्राज्य निर्माण केलंय. शास्त्रीय संगीत असो, ठुमरी असो, गझल असो अथवा कॅबरे सॉन्ग असो, प्रत्येक प्रकारात आशाताईंनी आपल्या आवाजाची मोहिनी घातली. आशाताईंचं बालपण आणि संघर्षाचा काळ पाहिला तर त्यांचा जन्म हा 8 सप्टेंबर 1933 रोजी सांगलीमध्ये झाला होता. वडील पंडित दीनानाथ मंगेशकर यांच्याकडून त्यांना संगीताचे बाळकडू मिळाले. मात्र वयाच्या अवघ्या 9व्या वर्षी वडिलांचं छत्र हरपलं आणि कुटुंबाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आली. पुढे मोठ्या बहीण लता मंगेशकर यांच्यासोबत त्यांनी चित्रपट सृष्टीत पाऊल ठेवलं आणि अवघ्या वयाच्या 10व्या वर्षी आशाताईंनी 1943च्या माझा बाळ या मराठी चित्रपटात चला चला नवबाळा हे पहिलं गाणं गायलं. पण तुम्हाला सांगते, सुरुवातीच्या काळात आशाताईंना अशा चित्रपटांमध्ये गाण्याची संधी मिळायची जे मुख्य नायिकेसाठी नसायचीच. पण 1950च्या दशकात O.P. नय्यर, B.R. चोप्रा आणि त्यानंतर R.D. बर्मन यांच्या सोबतच्या कामामुळे त्यांच्या गायन कारकिर्दीला खऱ्या अर्थाने कलाटणी मिळाली. 1957 साली आलेल्या नया दौर मधील त्यांची गाणी प्रचंड गाजली आणि त्यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत आपली जागा पक्की केली. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, आशाताईंनी तब्बल 20हून अधिक भाषांमध्ये गाणं गायलेत. भजन, कॅबरे, गझल, पॉप, शास्त्रीय कशातही त्यांचा आवाज जादू करायचा. दम मारो दम, पिया तू अब तो आजा, चुरा लिया है तुमने, आशाताईंच्या आवाजातले हे गाणे ऐकताना आजही आपल्या मनात एक वेगळीच उमेद जागते. आणि म्हणूनच 1995 मध्ये उस्ताद अली अकबर खान यांच्या सोबतच्या अल्बमसाठी त्यांना ग्रॅमी नामांकन मिळालं होतं. तसेच 2 राष्ट्रीय पुरस्कार, 9 फिल्मफेअर, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके आणि कितीतरी सन्मान. गिनीज बुकने तर त्यांना सर्वाधिक गाणी गाणारी गायिका म्हणून गौरवलं होतं. त्याचबरोबर तुम्हाला हेही माहीत असायला हवंय की त्यांच्या विविध गाण्याच्या पद्धतीमुळे, ज्याला आपण डिफरंट जॉनरा म्हणतो, त्यामुळे त्यांची ओळख ही काळाबरोबर चालणारी गायिका अशी बनली होती. संगीत तज्ज्ञ राजीव विजयकर म्हणतायत, आशा भोसले यांचं वैशिष्ट्य म्हणजे त्या काळाबरोबर चालायच्या. त्यांच्या आवाजात भजन जेवढं सुरेल वाटतं तेवढंच कॅबरे गाण्यातही वेदना त्यांना ओतता यायच्या. आगे भी जाने ना तू सारखं गाणं म्हणजे एका नाईट क्लब सीन मध्ये तत्वज्ञान भरून टाकणं हे फक्त आशाताईंच्याच आवाजालाच शक्य होतं, असं संगीत तज्ज्ञ राजीव विजयकर यांचं मत होतं, ज्याला सगळेच ॲग्री करतात. आशाताई, आज तुमचा आवाज थांबला असला तरी तुमचे सूर सदैव प्रत्येक भारतीयाच्या हृदयात कायम घुमत राहतील. तुम्ही भावनांची भाषा होती. दुःख, आनंद, प्रेम, विरह सर्व काही तुमच्या स्वरात साकार होत असे. आणि अशा या स्वरस्वामिनीला प्राईम टाइम महाराष्ट्रकडनं भावपूर्ण श्रद्धांजली.